श्री स्वामी समर्थ मित्रांनो. आज लग्नाचा भाडा मित्र हा माझो सुयोग म्हणून त्याचा लग्न मोरव्यात जाऊचा गाडी घेऊन. तर गाडी सांगितल्या ना आमची, तर आम्हाला बोललो की तू येईलच तर बरा होईल, तूच घेऊन ये, घरातली माणसं वगैरे त्यांची आणूची आहेत. तर मी आता जातलंय मोरव्यात डायरेक्ट आणि त्यांना घेतलंय आणि देवगडात येतलंय डायमंड हॉटेलला, इंद्रप्रस्थ हॉटेलला त्याचं लग्न. तर आज बघूया लग्न तुमका दाखवूक मिळाला, शूटिंग करूक मिळाली तर तुमका दाखवतंय कसा काय हा, आणि आजचो माझा शेड्यूल कसा आता आपण दाखवतोय. चला तर मग भेटू पुढे. बाय बाय. थंयसून जामसंडात येऊन बघतोय तर ॲक्सिडेंट झाला होता. रिक्षा स्टँडमधल्या कारने मागून ठोकल्यान रिक्षेचा बराच नुकसान झाला. मी काय थांबाक नाही म्हटलं, पुढे जाऊया, आपला एक लेट झालो होतो. मिडवा ब्रिजवरसून क्रॉस करून पुढे जाऊया म्हटलं, लवकर लवकर लग्नाच्या ते जाऊन पोहोचूया पहिले. आणि मी येऊन पोचलोय मोरव्यात. ही सुयोगसाठी गाडी सजवलेली होती. सुयोगचं आणि श्वेताचं फ्लेक्स पण मारलेले होतं काचीवर, बघा तुम्ही. आणि त्याच्या पाठी 2 इनोवा आणि त्याच्या पाठी आपली गाडी आहे टेम्पो ट्रॅव्हलर. तर मग लाईनीत पार्किंग करून घेतलं. सजूचा काम चालू होता. सुयोगचे भाव वगैरे सगळे सजूक लागले होते गाडी. आणि मग माझं मोबाईल दिले सुयोगच्या भावाच्या हातात आणि म्हटलं आपण पण थोडा काम करूया, गाडी सजूक लावूया. मित्राचं लग्न होतं आपल्या. तर आपल्या कोकणात म्हणा किंवा देवगडात आमच्या गाडी सजूचा ना एक ट्रेंड खूपच आहे. गाडी एकापेक्षा एक सजवतात. तर आम्ही पण म्हटलं गाडी सजवूया. नवऱ्याची गाडी तर छानच सजवलेली होती आणि मागच्या या सगळ्या गाड्यांका पण म्हटलं थोडाफार सजावट करूया. तर आपल्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या मागे येऊन ट्रक लागलेलो होतो. या ट्रकात वाजपी वगैरे होते, तर त्यांका नेऊचा होता. आणि फायनली सगळे गाडी सजून झाले. तुमका म्हटलं एक पूर्ण सजवलेल्या गाड्यांचा व्हिडिओ टाकूया म्हणून पुन्हा एकदा शूटिंग केलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही गाडी सजवलं आणि आता निघतो आम्ही पुढच्या प्रवासात. माणसं येईल काय. चला तर मग. तर हॉलवर पोचलो. हॉलवर डायनिंगमध्ये बसलो. नाश्ता बनवलेलो होतो. आमका पण भूक लागली होती. ही नवऱ्याच्या घरातली लोक नाश्ता करतात सगळी. तर म्हटलं आपण पण थोडं नाश्ता करूया, कारण जेवणाक वेळ आहे. तर हे नवऱ्याचे भाऊ वगैरे आम्ही एकत्र बसून नाश्ता केला. नाश्त्यासाठी उपमा केलेलो होतो. तर डायमंड हॉटेल इंद्रप्रस्थ हॉलचा या लॉन हा, ते आम्ही बसून नाश्ता केला. तर मित्रांनो तुमका आजचा हॉल दाखवतोय. ह्यो इंद्रप्रस्थ हॉल हा. जामसंड्यातून देवगडात जाताना ना 7 पायरीजवळ ह्यो हॉल हा. डायमंड हॉटेलच्या बरोबर मागे गौरव पारकर यांच्या मालकीचो हा. आणि ह्या हय सेल्फी पॉईंट बनवलेली हा. सेल्फी पॉईंटमुळे इतक्या मस्त हा ना फोटो काढू. आणि इंटेरियर वगैरे इतक्या छान हा, बघूक एकदम मस्त वाटतं. बैठक व्यवस्था पण एकदम भारी हा. आणि तुमका काही कार्यक्रम करूचो असात ना, लग्न, साखरपुडो, रिसेप्शन, वाढदिवस, तर तुम्ही इंद्रप्रस्थ हॉलला येवा आणि आपली तारीख बुकिंग करा. कार्यक्रम करूसाठी मस्त 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 ऑप्शन आहे. तुमका पुन्हा एकदा जवळून सेल्फी पॉईंट दाखवत आहे. बघा छान बनवल्या ना. लाईट पण एकदम मस्त हा. एकदम जास्त पण नाही आणि कमी पण नाही. आणि ह्या बाहेरच्या बाजू का इंद्रप्रस्थ हॉलचा डायनिंग लॉन म्हणजे जेवणाची व्यवस्था. गोल टेबल लावलेली आहे. जागा पण भरपूर आहे. स्पेस तर खूप आहे. जेवक मजा येता. बघा तुमका शूटिंग करून दाखवत आहे जेवणाची व्यवस्था. आणि मागच्या साईडीक पार्किंग आहे. पार्किंग लॉट पण खूप छान आहे. खूप जागा आहे. तर मित्रांनो मी लग्नाच्या माणसा सोडून त्यांची घराकडे गेले आता. तर म्हटलं तयारी करून जाऊया. मित्राची इर्टिका गाडी घेतली आणि घराकडे गेले. तयारी बियारी केली सगळी. आणि आता जरा लेटच झाला. 12:30चं लग्न, 10 मिनिटं राहिली आहेत. तर म्हटलं जाऊया पटकन पोहोचूया. आता मग काही लग्नाचं शूट वगैरे करू गावाचं नाही, कारण मग ऑलरेडी लेट झालो. तर गावाला तर तुमका दाखवतोय, नाहीतर बाकीचं शूट करून थोडाफार काय जेवढा जमत तेवढा तुमका दाखवतोय. तर मग भेटूया हॉलवर. मित्रांनो ह्यो बाहेरना पार्किंगचा तुमका व्हिडिओ दाखवते करून. हॉलची पार्किंग खूप मोठी आहे. गाडी किती पण इले ना तरी काही प्रॉब्लेम होत नाही. आणि कुठच्याही हॉटेलला म्हणा किंवा हॉलला म्हणा पार्किंग या महत्त्वाचा असता. तर मी आता आज जातोय. मंगलाष्टका ऐका घेतात. मंगलाष्टका चालू झाली आहेत. आणि मित्रांनो लग्नात मेन असता तो बँजो. बँजो नाही तर मजा नाही. तर आज बँजो पाटकरवाडीतलो पोरगे एकदम भारी वाजवतात. तर बघा तुम्हाला दाखवत आहे.
बँजोवाल्यांचं थोडं दाखवलं आहे. बँजोवाले पाटकरवाडीतले आहेत आपले पोरगे, जामसंडे पाटकरवाडीतले, मस्त वाजवतात. काय तुमका कॉन्टॅक्ट नंबर जर हवं असत ना तर मला कमेंट करा, तुमका नक्की त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे. त्याच्यानंतर मी गेलो आहे आतमध्ये येऊन बसलो आहे, जेवण वगैरे झाला आणि म्हटलं आता बघूया जरा अहेर वगैरे देवचो पण हा. आणि ही लोक तिची फॅमिली वगैरे फोटो काढत होती सुयोगची, तर म्हटलं आपण पाठवून देऊया. जरा अहिराची गर्दी कमी झाली तर म्हटलं आपण पण देऊन येऊया. तर सुहासनी मी अहिर देऊ गेलो, गर्दी खूप होती अहिराक म्हणून आम्ही मागे थांबलो होतो. तर मग फायनली अहिर वगैरे दिलं आणि म्हटलं जरा फोटो काढूया एक दोन नवऱ्यासोबत. आणि मग सांगितले व माझे चांगले पोज वगैरे घे, माझं पण फोटो चांगलं येऊ गोया. आटापला नवरा नवरी जेव गेली आहेत. आज पण आम्ही दोघा चौथ्या दिवशी होतो का कणकवलीत, तोच माझा मित्र हा. तर आज सगळा आठवून आम्ही आता जातो, बघूया सोडूक जाऊचा ते का तू जेवता तोपर्यंत म्हटलं तुमका सांगा या थोडा वेळ, नंतर पुढे निघाया तुमका दाखवतो मी पुढे काय काय होतं आता, काय काय काही काही डॉक्युमेंट आता. चला. तर मंडळी सगळं झाल्यावर नवरो गेलो जेव, तिची पूर्ण फॅमिली जेव बसली होती. तर म्हटलं आपण पण थोडी शूटिंग करून दाखवूया तुमका कसा काय असतं आता हॉलवर. तर ही सगळी जेवत होती, ह्यो आमचं नवरो मुलगो आणि ही नवरी या. तर मग त्याचे भाऊ वगैरे वहिनी वगैरे सगळे जेव बसले होते, घरातली लोका. आणि आमचा एक माणूस मिसिंग होतो, तो काही व्हिडिओ दिसा नाही होतो, म्हणून त्याका पुन्हा बोलवलं आहे. म्हटलं तू ह्यो येऊन बस, तर ह्यो बघा बसलो हया. व्हिडिओ तो लाजा होतो, म्हटलं काय टेन्शन करू नको, तुका फेमस करतंय. आणि मित्रांनो मग यांका जेव देऊया, कारण व्हिडिओ करताना ही जेवची नाही. चला तर मग बघू शकताच तुम्ही, नवऱ्याची गाडी अडवलेली आहे गावातल्यानी पोरग्यांनी, तोरण बांधलेली आहे. आमच्याकडे अशी प्रथा हा की नवरो जर काय तसा वरात घेऊन जर तोरण बांधलं ते अडवल्यानी आहे. आता पैसे घेतल्याशिवाय सुयोगा काय सोडूची नाही. बघूया आता सुयोग किती पैसे देतात आणि कधी सोडतात. ती सगळी गाडी आडून धरल्यानी आहे. अडवल्याने या गाडी हा सोडतच नाही आहेत. बघूया आता किती वेळ लागता. तुमच्याकडे पण मंडळी अशी काय प्रथा असली तर नक्की कमेंट करून सांगा. लग्ना दिवशी कोण गाडी अडवतात किंवा काय वेगळी प्रथा असतात तर नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारे ही मांडवली झालेली हा. पोरांनी पैसे घेतल्यानी आणि नवऱ्याक बाकीर सोडल्यानी. आता निघतो आम्ही पुढे नवऱ्याच्या घराकडे, नवऱ्याक सोडूचा पण घरात नेऊ. चला तर मग. तर वरात सुरू झाली आणि हे डान्स करूक लागले. बँजोवाले पण चांगले वाजवतात आणि डान्स पण हे भारी करतात. तर मला नक्की कमेंट करून सांगा की ह्या सगळ्यांमध्ये तुमका डान्स कोणचो आवडलो, कोण भारी डान्स करता. चला तर मग तुमका दाखवते पूर्ण वरात आणि वरात इथलो डान्स.
व्हेरी गुड. जीवनरूपी सागरात सुखदुःखाच्या लाटा, जीवनरूपी सागरात सुखदुःखाच्या लाटा, सुखी संसारात श्वेताचा अर्थ वाटा. अरे वा, मस्त मस्त. तर असं होतो आजचो लग्नाचा व्हिडिओ. तुमका व्हिडिओ आवडलो असा तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.